छत्रपती प्रतापसिंह गार्डन परिसरात स्थानिक नागरिकांना होत असलेल्या त्रासाबाबत आणि जाणून बुजून केले जात असल्याचा आरोप असलेल्या शुल्क वसुली प्रकरणी डेमोक्रेटिक पार्टी ऑफ इंडिया कामगार आघाडीने वनविभागाचे अधिकारी मोहिते यांना निवेदन सादर केले आहे। कामगार आघाडीने स्पष्ट इशारा दिला आहे की आजपर्यंत स्थानिक लोकांकडून शुल्क वसूल करणाऱ्या अधिकाऱ्यांवर तत्काळ कारवाई करून त्यांना निलंबित करावे, तसेच छत्रपती प्रतापसिंह गार्डन समिती तत्काळ बरखास्त करावी अशी मागणी करण्यात आली आहे। मागण्या मान्य न झाल्यास गार्डनवर टाळाठोक आंदोलन करण्याचा इशाराही या निवेदनात देण्यात आला आहे। जय लवजी जय अण्णाभाऊ, आज आम्ही डेमोक्रेटिक पार्टी ऑफ इंडिया कामगार आघाडीच्या वतीने महाबळेश्वर फॉरेस्ट ऑफिस वनक्षेत्रपाल साहेब यांना पत्र दिले मोहिते साहेबांना की 3-4 दिवस आधी महाबळेश्वर वेन्नलेक येथे छत्रपती प्रतापसिंह गार्डन या ठिकाणी महाबळेश्वर लोकल लोकांच्या शुल्क आकारली जात होती। महाबळेश्वरच्या लोकल लोकांकडनं 20 रुपये असे धरून पैसे वसूल करून घेतले जात होते। तर आम्ही साहेबांना सांगितलं की महाबळेश्वरतील लोकल लोकांकडनं 1 रुपया देखील शुल्क आकारायचा नाही। ज्यावेळेस 3 दिवस आधी पक्षाच्या वतीने आम्ही टीम ऑपरेशन केलं, त्यावेळेस या ठिकाणी असणाऱ्या वन रक्षक अधिकाऱ्यांनी महाबळेश्वर या ठिकाणीतील लोकांच्याकडनं पैसे वसूल केले होते। हे आम्ही साहेबांच्या डोळ्यासमोर आणलं, साहेबांना दाखवून दिलं की त्या ठिकाणी शुल्क आकारलं जात आहे, तर त्या अधिकाऱ्यावर पण कारवाई करा आणि महाबळेश्वरच्या लोकांकडनं 1 रुपया देखील शुल्क आकारायचं नाही असं आम्ही साहेबांना पत्र दिले। आणि जर उद्या भविष्यात असं आम्हाला दिसलं की त्यांच्याकडनं पैसे घेतात तर आम्ही छत्रपती प्रतापसिंह गार्डनच्या बाहेर टाळा लावू, आंदोलन करू याची आम्ही साहेबांना सांगितलं, याची नोंद घ्यावी। इथेच थांबतो। जय शिवराय, जय भीम, जय लवजी, जय अण्णा। आपल्या तालुक्यातील जिल्ह्यातील बातम्या सर्वप्रथम पाहण्यासाठी आजच सातारा न्यूजला YouTube चॅनलवर सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।